प्रियजन हो, येशूच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा। तुम्ही आरोगी आहात आणि आनंदी आहात ना? आपल्या हाताची तळहात बघा, तुम्हाला तिथे काही दिसतं का? तुम्ही म्हणता का, मला फक्त बोटांचे ठसेच दिसतात? तुम्ही हस्तरेषा पाहता का? असं काही करू नका, ही चुकीची समजूत आहे। आपलं जीवन आपल्या हातात नाही, तर प्रभूच्या हातात आहे। तुम्ही आपल्या तळहातावर काहीतरी काढलं आहे का? तुम्ही आपल्या लाडक्या मुलांचं किंवा प्रिय व्यक्तीचा चेहरा तळहातावर काढला आहे का? नाही ना, तळहात स्वच्छ आहे, बरोबर। पण प्रभूच्या तळहाताकडे बघा, येशूच्या तळहातावर जखमा आहेत आणि त्यात एक आकृती आहे। तुम्हाला माहित आहे का ते काय आहे? यशाया 49 वचन 16 मध्ये प्रभू म्हणतो, पहा, मी तुला आपल्या तळहातांवर कोरून ठेवले आहे, तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत। तो काय म्हणतो? मी तुला माझ्या तळहातावर कोरलं आहे। आपण सहजपणे आपल्या तळहाताकडे पाहू शकतो। प्रभू म्हणतो, मी तुला माझ्या डोळ्यासमोर ठेवले आहे। कधी कधी तुम्ही म्हणत नाही का, प्रभूने मला विसरलं आणि टाकून दिलं आहे? पण प्रभू सत्य तुम्हाला आठवत असतो, म्हणूनच त्याने तुला आपल्या तळहातावर कोरलं आहे। जेव्हा आपण कोणाशी बोलतो आणि त्यांची पत्नी व मुलांबद्दल विचारतो, ते आनंदाने आपला पाकीट काढतात आणि आपल्याला दाखवतात। त्यांच्या पाकिटात फोटो असतात। त्यांच्या पाकिटात त्यांच्या पत्नीचे आणि लाडक्या मुलांचे फोटो असतात। ते फोटो दाखवतात आणि म्हणतात, ही माझी बायको, मुले आणि कुटुंब आहे। त्यांच्या पाकिटात आठवणीसाठी फोटो असतो। तुमच्याकडे आहे का? आता आपल्याकडे मोबाईल मध्ये आहे। आपल्याकडे आपल्या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे फोटो आहेत। आठवणीसाठी ते ठेवतो आणि अधूनमधून पाहतो। तुम्ही तुमच्या घरच्यांना जवळजवळ रोजच पाहता। त्याचप्रमाणे प्रभूने तुम्हाला आपल्या तळहातावर कोरले आहे। तो म्हणतो, हा माझा मुलगा, मी तुला हाताच्या तळहातावर कोरले आहे। येशूच्या रक्ताने धुतले गेलेले आणि मुक्त झालेले लोक त्याने आपल्या तळहातावर कोरले आहेत। जर तुम्ही मद्यपी असाल तर प्रभू जपेल का? तो सिगारेट ओढणाऱ्याला कोरू शकतो का? प्रभू लाचखोराला कोरू शकतो, प्रेम करू शकतो का? प्रभू दुष्ट मार्गाने चालणाऱ्याला कोरू शकतो का? जर तुम्ही पापातून पश्चाताप केला, समर्पित केले, तो तुम्हाला आपल्या तळहातावर कोरेल आणि तुमच्यावर लक्ष ठेवेल। तो तुमच्या आयुष्यावर लक्ष ठेवेल। संकटाच्या वेळी तो तुमचे रक्षण करेल। निराशेत तो धीर देईल। अशक्त झाला तो ताकद देईल। आजारी तो बरे करेल। गरजेसाठी प्रार्थना तो चमत्कार करेल। मी माझ्या मुलाला मुलीला माझ्या तळहातावर कोरले नाही का? मी त्यांना कसा विसरेन? असे प्रभू म्हणतो। विश्वास ठेवा, देवाच्या प्रेमाबद्दल शंका बाळगू नका। प्रभूकडे पहा, म्हणा, येशू, तुझ्या तळहातावर कोरल्याबद्दल धन्यवाद। तू विसरत नाहीस, सोडत नाहीस। तू माझ्यासाठी चमत्कार करणार आहेस। तू माझ्या गोष्टींमध्ये भरभराट करशील। विश्वास ठेवतो, चमत्काराची अपेक्षा करतो। येशूच्या नावाने आमेन, आमेन। येशू सोबत चालणे हे कार्यक्रम पाहणारे तुम्ही सर्वजण धन्य आहात, भाग्यवान आहात। जगभरातील लाखो लोक हा कार्यक्रम पाहून बायबलमधील वचनांमुळे मिळणारे आशीर्वाद आणि येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमुळे मिळणारे आशीर्वाद अनुभवत आहेत। हे केवळ एका विशिष्ट धर्मासाठी असलेले एक सेवकाई नाही। येशू ख्रिस्त हे देखील केवळ एका धर्माचे प्रभू नाही, ते सर्वांसाठी प्रभू आहेत। या बायबलमधील देवाचे शब्दही सर्व लोकांशी बोलत आहेत। म्हणून तुम्हाला ओळख असलेले मित्र, नातेवाईक कोणालाही प्रभूची ओळख करून दिल्यास त्यांनाही आशीर्वाद मिळेल।
जगातील अनेक भाषांमध्येही हे संदेश भाषांतरित करून प्रसारित केले जात आहेत. येशू सोबत चालणे हे कार्यक्रम तुमच्या मोबाईलवर यायचे असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि क्लिक करा, म्हणजे दररोज सकाळी तुमच्या मोबाईलला पाठवले जाईल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.